श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना। सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। तर मी व्हिडिओला सकाळी सुरुवात केली कारण आमच्याकडे आज पाहुणे आलेले, म्हणजे माझ्या लाडक्या नंदनबाई तर त्या आलेल्या आहे। तर मग त्याच्यामुळे मी काल व्हिडिओ केलाच नाही, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आलेला नाही, तर पण मी आज व्हिडिओला सुरुवात केली। तर मी आज सकाळी सकाळी स्वयंपाक केला। आम्हाला थोडंसं बाहेरगावी जायचं आहे, एक पर्यटन स्थळी। तर मी तिथे गेल्याच्या नंतर तो तुम्हाला पण व्हिडिओ शेअर करणार। पण सर्वप्रथम मी त्यांच्यासाठी छान असा स्वयंपाक बनवला, ते त्यांना आवडत होतं तेच मी बनवलं। तर मी दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलं, आणि त्या जर व्हिडिओ द्यायला तयार असतील तर मी त्यांना व्हिडिओसुद्धा दाखवणार। तर चला मी तुम्हाला सर्वप्रथम मी केलेला स्वयंपाक दाखवते। तर चला मग इथं मी ताईसाठी छानपैकी अशी मस्तपैकी मेथीची भाजी बनवली। त्यांना मेथीची भाजी खायची होती शेंगदाण्यातली, तर इथे हे बघा एकदम छान अशी मेथीची भाजी बनवली मी त्यांच्यासाठी। इथं मी मुलांना आम्ही जिथं चाललो तिथं खाण्यासाठी इथं ढोकळा बनवला। हे बघा एकदम छान ढोकळा झाला। इथं मी मस्तपैकी भाकरी बनवल्या कारण त्यांना भाकर खायची होती, तर म्हटलं चला मग आपण भाकरीच बनवूया। हे बघा एकदम छान भाकरी बनवल्या मी। तर चला आता आम्ही जेवण करतो कारण आम्हाला लवकर निघायचं आहे, कारण आता 10 वाजले, कारण बराच वेळ झाला आम्ही गप्पाच खूप करत बसलो दोघीजणी, त्याच्यामुळे खूप उशीर झाला। तर चला आता मी तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला बोलते, तिथलं पर्यटन स्थळ पण दाखवते। खूप सुंदर आहे, मुलांसाठी खूप सुंदर आहे, खेळणे बिळणे एकदम छान आहे। तर चला आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते। तर आम्ही त्याच्यानंतर जेवण केले आणि जेवण केल्याच्या नंतर लगेच आम्ही इथून निघालो। आम्हाला ज्या पर्यटन स्थळाजवळ जायचं होतं ना, तर तिथं जाण्यासाठी। तर हा तिथं जाण्याचाच रस्ता आहे। तर चला मग आता आम्ही तिथं जातो आणि जवळच येते, जास्त काही दूर नाही, म्हणजे अर्ध्या तासाचा रस्ता आहे। अर्ध्या तासात आम्ही तिथं पोहोचतो। तर जास्त काही दूर नाही, ते आमच्या शहरापासून जवळच आहे। तर आपल्याला जिथं जायचं होतं तिथं आपण आता पोहोचलेलो आहे। तर ह्या गावाचं नाव आहे हिवरा आश्रम। आमच्या शहराजवळून जवळच आहे, जास्त काही दूर नाही। तर खूप छान आणि खूप असं सुंदर असं पर्यटन स्थळ बनवलेलं आहे त्यांनी, आणि विवेकानंदांचं खूप छान स्मारक पण आहे, आणि इथं त्यांचा एक आश्रमसुद्धा आहे विवेकानंदांचा। आणि तर मी तुम्हाला तो पण दाखवते। तर इथून तो आश्रम सुरू झालेला आहे, तर त्याला हिवरा आश्रम असे म्हणतात। तर इथं बरेच विद्यार्थी शिक्षण घेत असतात। हे बघा विवेकानंद आश्रम। तर इथं खूप मुलं शिक्षण घेतात, आणि इथं छोट्या छोट्या अशा गाड्यासुद्धा लागलेल्या आहे आश्रमाच्या समोर, आणि खूप गर्दी असते इथं, कारण मेन रोडवर गाव असल्यामुळं खूप गर्दी इथं। तर चला आपल्याला जिथं जायचं आहे तिथं जाण्याचा रस्ता आहे हा। तर जवळपास हिवरा आश्रम गावापासून अर्धा किलोमीटर आत थोडंसं जा लागतं। तर तिथं जाण्यासाठीचा हा रस्ता आहे। आपल्याला ज्या पर्यटन आलेलो आहे, तर तिथं एका स्कूलची सुद्धा सहल आलेली होती। तर त्या मुलांना पण आपल्या शाळेतलेच दिवस आपल्याला आठवतात। तर हे बघा इतकं सुंदर बनवलेले त्यांनी। हा तलाव आहे एक, आणि त्या तलावामध्ये त्यांनी एक छान असं सुंदर बेट बनवलेलं आहे, आणि त्या बेटामध्ये त्यांनी खूप छान तिथं त्यांनी असं छान सुंदर असं हे विवेकानंदाचं स्मारकसुद्धा तयार केलेलं आहे। तर इथे या म्हणजे तिथं बोटीनं जावं लागतं। तर आमच्यासमोर ज्या बोट होत्या ना, तर त्या निघण्याच्या तयारीत होत्या। तर ही बोट आमच्यासमोरची पूर्ण गच्च भरलेली होती, तर ती तिथं त्या बेटावरती चालली होती। आणि त्याच्यानंतर ही दुसरीसुद्धा बोट आमच्या बाजूची, तर तीसुद्धा जायचं परिसर दाखवते। छान होता मला तिथं समोर दिसते तुम्हाला, तर ते बेट आहे। तर आपण ह्या बेटावरती पोहोचलो। तर ह्यावरती जाण्याच्या पायऱ्या आहे। त्यांनी छान असं सुंदर एक बेटच तयार केलेलं आहे। तर असं वाटत होतं आपण काश्मीरमध्ये चाललेलो आहे, कारण एवढी हिरवळ होती, आणि सगळीकडं असे हे त्यांनी नारळाचे झाडं लावलेले होते, आणि झाडांच्या कटिंगसुद्धा इतक्या छान केलेल्या होत्या त्यांनी, आणि स्वच्छता म्हणसाल तर खूपच, आणि मस्त वाटलं, छान वाटलं, मुलांनी खूप मज्जा केली। तर खूप मज्जा आली।
मी तुम्हाला आता समोर गार्डनमध्ये आणि इथे मुलांसाठी असे खेळणीसुद्धा टेकवलेले होते त्यांनी, म्हणजे लावलेले होते. तर सहलीच्या मुलांनी खूप छान एन्जॉय केला तिथे. तर त्या मुलांना पाहून आपल्याला आपले शाळेचेच दिवस आठवतात. हे बघा इथे देवांशी इतकी मज्जा करत होता, तो घसरगुंडीच खेळू द्या असं म्हणत होता. इतके छान त्यांनी असे नारळाचे झाडे लावलेले होते आणि छान छान मूर्त्यासुद्धा टेकवलेल्या होत्या त्यांनी ठिकठिकाणी. आणि तुम्हाला समोर दिसत असेल तर इथे हे विवेकानंदाचं खूप मोठं स्मारक त्यांनी बनवलेलं आहे. तर खूप छान वाटलं ते पाहूनसुद्धा. आमच्या नंदनबाईला तर एवढं आवडलं आणि मुलांनी खूप मजा केली. आणि इथं त्यांनी छोटे छोटे जी झाडं असतात ना, तर त्या झाडांचंच बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तर हे करण्याची सुद्धा एक कलाच आहे. तर हे बघा झाडांची कटिंगसुद्धा इतकी छान केलेली आहे. तर खूप छान वाटलं. आम्ही मुलांसाठी थोडंसं फराळाचं घेऊन आले होतो. फराळाचं म्हणजे फळं आणलेली होती आणि मी ढोकळासुद्धा केलेला होता. पण मुलांना मी सर्वप्रथम फळं कापून दिले. तर फुलांचीही खूप छान छान झाडं लावलेली होती त्यांनी. तर आणि हिरवे गच्च असे झाडं होते, सगळीकडं हिरवळ होती बघा. आणि खूप छान असं प्रसन्न आणि मन रमण्यासारखं ठिकाण आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही परत एका दुसऱ्या ठिकाणी गेलो, महादेवाचं ठिकाणी. तर त्याला ओलांडेश्वर असे म्हणतात. म्हणजे खूप सुंदर असे महादेवाचे मंदिर आहे तिथं. तर मंदिराच्या समोर असे छोटे छोटे दुकानं लावलेले होते. तर तिथं पूर्ण देवाचं सामान होतं आणि तिथं खेळणे होते. तर देवांश खेळणेच मागत होता. तर चला आता आम्ही मंदिरात जातो. तुम्हाला मी महादेवाची पिंडही दाखवते आणि तिथून छान अशी एक नदी वाहते महादेवाच्या पिंडीच्या समोरून. तर खूप छान छान मूर्त्या होत्या इथं टेकवलेल्या. तर मी इथं एका ताईकून एक लोटा घेतला आणि तिथं मी महादेवाला पाणी म्हणजे जल अर्पण केलं. तर खूप छान ठिकाणे आणि फक्त इथं स्वच्छता म्हणजे पाहिजे तशी वाटली नाही. कारण खूप छान मंदिर आहे, पण स्वच्छतेचं हे नव्हतं. तिथे काकी होत्या ना, पण त्या तिथं स्वच्छता करत होत्या. तर हे बघा तुम्हाला दिसत असेल बाजूला तिथून एक नदी वाहती आहे, म्हणजे एक नदीचा स्राव आहे तिथून. तर इतकं मस्त मंदिर होतं आणि खूप जुनी पिंड आहे, म्हणजे खूप जुनं मंदिर आहे. तुम्हाला मी बाहेरून सुद्धा मंदिर दाखवते. हे बघा इथून एक नदी वाहते. तर त्या नदीच्या समोरच हे महादेवाचं मंदिर आहे. तर त्याला ओलांडून पलीकडे जावं लागते नदीला, तर म्हणून त्याला ओलांडेश्वर असे म्हणतात. तर इथं पण दर्शन घेतलं आम्ही. याच्यानंतर पुढं परत एक मंदिर आहे बालाजीचं आणि तिथे खूप छान गार्डन बनवलेलं आहे. तर आम्ही तिथं जातो आणि तिथे नंतर गेल्याच्यानंतर बोलते. तर आम्ही इथं आलो. तर इथं हे प्रवेशद्वार होतं. तर आम्ही आत एंट्री केली. तर तिथं पण इतकं छान वाटलं. आत गेल्याबरोबर म्हणजे सुरुवातीलाच असं वाटलं आपण काश्मीरमध्येच आलेलो आहे. इतकी हिरवळ आणि इतकी स्वच्छता आणि एवढी गर्दी होती तिथे. कारण 2-3 दिवस आता सुट्ट्या आल्यामुळं शनिवार, रविवार, सोमवार तर खूप सहली खूप आलेल्या होत्या. म्हणजे खूप साऱ्या स्कूलच्या ट्रिप आलेल्या होत्या. तर छान वाटलं आम्हाला तिथंही. आम्ही तिथंही 2-3 तास वेळ घालवला. कारण आम्हाला आता इथं यायला 3 वाजले होते, कारण बराच वेळ झालेला होता. तर आम्ही संध्याकाळपर्यंत तिथंच थांबलो, कारण मुलं खूप खेळत होते. देवांश तर रडत होता, घरी जायचं नाही म्हणून इथंच खेळायचं. तर इतकं हे बघा इतके छान छान कटिंग केलेल्या झाडांच्या. तर खूप छान वाटलं. तर इथून हे बालाजीच्या मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता आहे. तिथं थोडंसं पेंटिंगचं काम चालू होतं, म्हणजे कलरिंगचं. तर चला, आणि ह्या मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. तर त्याच्या पलीकडे एक छान असा तलाव आहे आणि तिथं त्यांचं काहीतरी आता नवीन सुरू आहे काम. तर चला आपण आता मंदिरात जाऊ. इतकं छान मंदिर आहे, खूप प्रसन्न, प्रशस्त आणि मन रमणारं ठिकाण. तर मला खूप आवडलं. तिथं मी बराच वेळ 10-15 मिनटं बसले, कारण छान वाटत होतं आणि इतकी सुंदर मूर्त्या ठेवलेल्या आहे तिथं. तर हे बघा इतकं छान मंदिर आहे, खूप छान पेंटिंग केलेलं आहे आणि म्हणजे त्यांनी खूप छान छान अशा पेंटिंग दाखवलेल्या आहे तिथं. तर हे बघा वरची बाजू इतकी सुंदर कलर केलेला आहे, म्हणजे अजून काम सुरू आहे तिथं कलरिंगचं. तर छान वाटलं आम्हाला ते पाहून. माझ्या नंदेला तर खूपच आवडलं. तर हे बघा तुम्हाला खाली दिसत आहे कलरचं काम सुरू आहे. हे बघा इतकी छान मूर्ती होती बालाजीची. आणि बालाजीच्या मूर्तीपेक्षाही मला तिथं एक श्रीकृष्णाची मूर्ती होती. तर ती इतकी सुंदर होती आणि ती पाहिल्याच्यानंतर मला तर 10-15 मिनटं मी त्या मूर्तीकडेच पाहत होते. कारण आम्ही 3:30-4 वाजता तिथं पोहोचलो होतो.
तर जे येणारे किरण होते सूर्यप्रकाशाचे, तर ते किरण त्या मूर्तीवरती पडत होते. तर इतकी प्रशस्त आणि सुंदर, तर इतकं सुंदर वाटत होतं. ते दृश्य पाहण्याचा योग आम्हाला आला. तर खूप छान वाटलं मला. आणि ती मूर्ती तर मला एवढी आवडली आणि माझ्या मुलीला तर खूपच आवडली. तर हे बघा, इतकी छान मूर्ती होती. तुम्हाला दिसत पण असेल, इतके सूर्यकिरणं पडत होती तिथं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. तर हे बघा, बाहेरचं इतकं छान आणि मस्तपैकी असं हिरवळ, जिकडं पाहावं तिकडं हिरवळच दिसत होती. तर चला आता आपण बाहेर जाऊ, कारण मुलं बाहेर खेळत होते, देवांश आणि माझ्या नंदेची मुलं. तर आम्ही दोघीजणी बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्यानंतर परत इथे एक मंदिर होतं महादेवाचं. तर हे बघा, इथून हे गोमातेच्या तोंडातून एक धार पडत होती. तर ती धार अक्षरशः पिंडीवरती पडत होती. म्हणजे थोडीशी कमी झाल्यामुळे ती पिंडीवर पडत नव्हती, नाही तर तिथले सांगत होते की ती पिंडीवरतीच पडते. तर हे बघा, इतकी सुंदर आणि छान वाटलं आम्हाला तिथं खूप मस्तपैकी. म्हणजे ते पाणी कुठून येतं हे कोणालाच माहीत नाही, ते गोमातेच्या तोंडातून. तर आम्ही वरती आलो. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात फक्त पायच बुडवले, आम्ही काही त्याच्या आत गेलो नाही. त्याच्यानंतर आम्ही वरती आलो. तर वरती पण हे बघा, किती छान महादेवाची पिंड तिथं स्थापन केलेली होती. एक मोठं असं हे कमळाचं फूल होतं आणि त्या कमळाच्या फुलावरती ही महादेवाची पिंड होती. तर मी तिथं 11 प्रदक्षिणा मारल्या. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो. तिथं एक गणपती स्थापन केलेला होता आणि गणपतीच्या समोरच एक देवाची उभी मूर्ती होती. कारण खूप कमी पाहायला मिळते अशी उभी मूर्ती. तर एक महादेवाचं अशी उभी मूर्ती होती. बघा किती सुंदर मूर्ती. तर खूप छान आणि मूर्ती होती. आणि इथे त्यांनी परत एक महादेवाची मूर्ती ठेवलेली होती. त्याच्यानंतर तिथलं दर्शन घेऊन आम्ही परत बाहेर आलो. तर समोरच एक असे हे दत्ताची स्थापना केलेली होती, दत्तात्रयाची. तर हे बघा, इतकी सुंदर अशी मूर्ती, इथं देवीची मूर्ती आणि इथं विठ्ठल रुक्माईसुद्धा त्यांनी स्थापन केलेले होते. तर आणि स्वच्छता म्हणसाल तर एवढी, तर एक कागदही कुठं दिसला नाही, तर कुठं काहीच पडलेले दिसलं नाही, कुठं वेफरचे तुकडेही दिसले नाही, मुलं खातात तेही कुठं दिसलं नाही. तर इथेही त्यांनी एक नंदी आणि महादेवाची स्थापना केलेली होती. तर इतकं छान मस्तपैकी. आणि पलीकडच्या साईडला तुम्हाला खेळणे दिसत असतील, तर ते मुलांसाठी तिथं त्यांनी खेळणे ठेवलेले होते. एकदम प्रसन्न आणि मन रमण्यासारखं ठिकाण होतं. आणि गेल्याच्या नंतर असं बाहेर येण्याची इच्छाच होत नव्हती. त्याच्यानंतर आम्ही मुलांना गार्डनमध्ये घेऊन आलो. तर मुलं खूप खेळले गार्डनमध्ये. आम्ही थोडासा एन्जॉय केला. आम्ही थोडंसं खेळलो. तर कारण काय, आपण कुठं बाहेर गेलो तर तिथला आनंद आपण घ्यायलाच पाहिजे. कारण आपण नेहमी नेहमी असं कुठं जात नाही आणि गेलं तर मग आपण थोडासा आपला एन्जॉय करायला पाहिजे. तर आम्ही इथं एक गेम खेळला. तर आम्ही सगळ्यांनी इथं पकडापकडी खेळली. तर खूप मज्जा आली. सगळेजण खेळत होते. कारण सगळ्यांना आपले लहानपणीचेच दिवस आठवले. तर इथं आम्ही एक गेमही खेळून झाला. तर त्याच्यानंतर मुलं काय म्हणत होते, की आपल्याला घरी जायचंच नाही, आपण इथंच थांबायचं. पण जे तिथले गार्ड होते ना, तर ते शिट्ट्या वाजवत होते, की बा आता बस झालं, आता टायमिंग संपला, आता तुम्ही इथून जाऊ शकता, कारण 6 वाजत आले होते. तर चला आता आम्ही घरी जातो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.